मला असं वाटतं की हा अतिशय चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पण सारखी एक संस्था स्थापन केली, जी अपंगांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ 18 वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे। खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना 1% अनाथांना 1% आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे। आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्त्वाचं कार्य याच्या माध्यमातून होणार आहे। बारामती आणि म्हाडाबद्दलचा विषय आज बैठक पार पडली, तुम्ही बैठक घेता तुम्ही सगळ्यांना बोलताय बारामती आणि म्हाडा संदर्भातली कोण काय बोलताय काही लक्ष देत नाही। एकाने जर विचारलं तर मी सांगतो यादी कधीपर्यंत येईल आणि म्हाडा बारामतीचा विषय तो मार्गी लागलेला आहे का? कालही बैठक होती, आजही बैठक आहे। असं आहे की म्हाडा असेल किंवा बारामती असेल सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं। त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत। मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत। राज ठाकरे यांचं काल अमित शहाची भेट घेतली, एक नवीन ताकद तुमच्यासोबत येण्याची जवळपास निश्चित झाले, काय नेमके तुमच्यासोबत असं आहे की अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू। सर जास्त प्रकारे आपण एक आज उद्घाटन करणार आहे फाउंडेशनच्या असते गरिबांसाठी अपंगांसाठी, काय याची संकल्पना आहे, कशी आपल्याला सुचली ही संकल्पना? 18 वर्षापर्यंत सगळी मुलं अनाथालयामध्ये असतात, बालगृहामध्ये असतात आणि 18 वर्षानंतर त्यांना बालगृहातून बाहेर पडावं लागतं। गेल्या 5 वर्षापासून आम्ही तर्पण फाउंडेशनच्या वतीने बालगृहातून बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये त्यांच्या सर्व प्रकारच्या सोयीसाठी काम करतो। त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांची एज्युकेशनची फी असं आमचं प्रोजेक्ट आहे। त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, त्यांचं IQ टेस्ट करतो आणि आतापर्यंत आम्ही 1261 मुलं ॲडॉप्ट केलेली आहेत। आमची काही मुलं PSI झाली आहेत, काही मुलं RFO झाली आहेत, काही मुलं सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाली आहेत, काही माझ्या लेकी नर्सिंग करतात आहेत। पण आम्हाला 4 वर्षाच्या जर्नीमध्ये लक्षात आलं की अनाथ या विषयामध्ये रिसर्चच नाही आहे आणि देशभरामध्ये रिसर्च नाही आहे आणि त्यामुळे आज माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आम्ही तर्पण फाउंडेशनच्या रिसर्च सेक्शनचं इनॉग्रेशन केलं, दॅट इज तर्पण ऑर्फन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी टॉर्डॅक। त्यासाठी माननीय देवेंद्रजी आले होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही आज या विभागाचं उद्घाटन केलं आहे। सर, आपण या गरीब मुलांसाठी 1% आरक्षण देखील याची मागणी केली होती, नेमकं त्यासाठी काय उत्तर दिलं? ज्यावेळेस देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा सब्जेक्ट खरा इंट्रोड्यूस झाला आणि त्यावेळेस लक्षात आलं की मुलगा किंवा मुलगी जेव्हा अनाथालयातनं बाहेर पडते तेव्हा बरेच वेळा तिला तिची जातच नसते, ती कुठल्या जातीची आहे तिला कल्पनाच नसते। मग ती ओपनमध्ये कशी, मग ती शेड्यूल कास्ट कशी, मग ती OBC कशी, मग ती ST कशी। त्यामुळे समांतर आरक्षणाच्या कक्षेमध्ये आपण अनाथांच्या आरक्षणाचा आग्रह धरला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 1% आरक्षणाचा निर्णय झाला, ज्यातनं खूप अनाथ मुलांना संधी मिळाली।